हाय गाईज, वेलकम टू माय व्लॉग. तर आज मी गौऱ्या थापणार आहे. काही दिवसांनी तर होळी आहे, तर त्याच्यासाठी गौऱ्या थापणार आहे. आईने सांगितलं की 2-3 दिवस आधीच थापून ठेवावे लागतात, जेणेकरून त्या वाळून आपल्याला होळी दहनसाठी वापरता येतील. सो मी आज पहिल्यांदा करणार आहे. आय होप यू एन्जॉय इट. सो या, लेट्स गो. ह्या गायांचं आपण आता शेण घेणार आहे, फ्रेश फ्रेश, आणि त्याच्याच गौऱ्या थापणार आहे. तर चला, आपण शेण घेणार. इथून खजाना आहे शेणाचा, बघू शकता. सो हे शेण आहे आणि ह्याच्या गौऱ्या थापणार आहे आपण आता. सो लेट्स गो. काय काढू केलं नको, मी काय पदार्थ घेतलं. तुम्ही आहेत ऑलरेडी घेतले तुम्हाला. थापायचं असं खालती भाकरीसारखं थापून, असं थापून आपण त्याच्या गौऱ्या बनवणार. तसं नाही आता हो तिकडे बघ, हो हो साधं सिंपल हे बघ जा. तसं छोटाच धर घेऊ का? आणि नुसती खाली मांडायचं आणि त्याच्या असं करायचं नुसतं आज्यात आजी अशी म्हणतो. झाली. आधी गोल करायची. ओके, असं गोल करायचं पहिले हा आणि मग खाली मांडायची नुसते असं खाली मांडायचं आणि घे अजून अंग तस असं. गोल नाही करायचं आणि नुसतं तस थापटायचं. हा झाली गोल थापायचं. आणि झाली गोल झाली गौरी. अशा प्रकारे झाली गौरी आपली झालेली आहे. मला शिकवलंय, सो मी ट्राय करेल. काय चुकलं तर सांगा. तर मी जे थापलेली आहे ती गौरी नसून गौरा झालेला आहे. एवढी मोठी गौरी थापली आहे मी. आणि अशा प्रकारे ही गौरी आता थापून इथेच ठेवायची वाळवण्यासाठी, आणि मग होळी दहन दिवशी हीच वापरायची. सो आय एम व्हेरी एक्सायटेड. आय डिड दिस फर्स्ट टाईम आणि खूप छान वाटतंय मला की मी बनवलेली गौरी मी वापरणार आहे. युजली शहरात काय होतं की आपण असं दुसरीकडनं मार्केटमधलं आणतो 10-20 रुपयाला एक गौरी आणि मग ती दहन करतो. बट हा फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स आहे की मी स्वतः बनवलेली गौरी मी वापरणार आहे. तर ह्या मी थापलेल्या गौरी आणि गौरा आहे. एवढा मोठा गौरा ढोला बघू शकता तुम्ही. आजचा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला होळीच्या ॲडव्हान्समध्ये खूप खूप शुभेच्छा. बाय बाय.